हॅलो डिअर स्टुडंट्स, वेलकम टू स्कूल डेज. याआधी आपण 8व्या वर्गाचं सेकंड चॅप्टर जे आहेत हेल्थ अँड डिसीजेस, त्यामध्ये काही इन्फेक्शियस डिसीजेसविषयी माहिती बघितली होती. आजसुद्धा आपण असाच एक इन्फेक्शियस डिसीज बघणार आहे, जो आहे स्वाईन फ्लू. यालाच इन्फ्लुएन्झा ए असंही म्हटलं जातं. ब्रॅकेटमध्ये दिलं आहे बघा H1N1, कारण हा डिसीज ज्या व्हायरसमुळे होतो त्या व्हायरसचं नाव आहे H1N1. इट इज अ टाईप ऑफ इन्फ्लुएन्झा व्हायरस. It affects the respiratory system, that is nose, throat and lungs. Mode of infection दिला आहे बघा. It spreads through air droplets when an infected person coughs, sneezes, talk closely. Can also spread by touching contaminated surfaces like doorknobs and mobiles etc. and then touching nose, mouth or eyes. Symptoms आहेत fever, cough, sore throat, runny or blocked nose, body aches and headache, fatigue that is tiredness and sometimes vomiting and diarrhea. म्हणजे ताप, खोकला, नाक वाहणे किंवा नाक बंद होणे, अंगदुखी, डोकेदुखी यासारखी लक्षणं आपल्याला याच्यामध्ये दिसून येतात. डायग्नोसिसमध्ये दिलं आहे बघा, कारण कुठल्याही रोगाचं निदान झाल्याशिवाय त्याच्यावरती उपाययोजना करणं कठीण असतं. डॉक्टर्स जे आहेत ते लक्षणांवरनं किंवा मेडिकल हिस्ट्रीवरनं ओळखू शकतात, पण तरीसुद्धा तो डिसीज कन्फर्म होणं आवश्यक असतं. आणि म्हणून त्यासाठी तुम्हाला 2 कन्फर्मेटरी टेस्ट दिले आहेत. पहिली आहे नेझल ऑर थ्रोट स्वॅब टेस्ट आणि दुसरी टेस्ट जी आहे ती लॅबोरेटरी टेस्ट आहे. त्याचं नाव आहे RT-PCR. तर बघा की आपण कुठल्याही रोगाचे उपचार जे आहे ते करतच असतो, पण प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. आणि म्हणून प्रिव्हेंटिव्ह मेजर्स दिले आहेत. वॉश हँड्स रेग्युलरली विथ सोप, wear mask in crowded places, avoid close contact with infected person, cover mouth while coughing and sneezing, do not touch face frequently, keep surrounding clean, take flu vaccination and stay home if sick. Thank you.